नमस्कार. आज आपण चपातीवरती अंडी टाकून असा कोणता पदार्थ बनवतोय ते पाहण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. रेसिपी अगदी झटपट आहे. तर बघा, सर्वप्रथम आपल्याला इथे कणिक मळून घ्यायचे आहे. त्यासाठी इकडे मी गव्हाचे पीठ चाळून घेतलेलं आहे. आता यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि थोडं थोडं करत पाणी घालायचं आहे आणि ही कणिक मळून घ्यायची आहे. जशी आपण रेग्युलर चपाती बनवण्याकरता कणिक मळतो अगदी त्याच पद्धतीने ही कणिक मळून घ्यायची आहे. तर बघा, इकडे ना मी याची कणिक मळून घेतलेली आहे. बघा, या स्वरूपाची अशी मऊसूत अशी ही कणिक मळून घेतलेली आहे. आता आपण ही कणिक झाकून ठेवूयात एक 10 मिनिटासाठी. इकडे आपण अंडी फोडून घेऊया. तर बघा, एका वाटीमध्ये मी अंडी फोडून घेते. तर 2 अंडी इथे मी वापरणार आहे. तर बघा, मी या पद्धतीने अंडी फोडते जेणेकरून यामधलं अजिबातच अंड्याचं टरफलं अंड्यामध्ये पडत नाही. आता आपल्याला यामध्ये काही भाज्या घालायच्यात. बारीक चिरलेला कांदा घालूयात, त्याचबरोबर बारीक चिरलेली हिरवी मिरची घालू, बारीक चिरलेला टोमॅटो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. हिरवी मिरचीऐवजी तुम्ही लाल तिखट देखील वापरू शकता, पण लहान मुलांना द्यायचं असेल तर शक्यतो हिरवी मिरची वापरा, कारण ती काढूनही टाकता येते. यानंतर यामध्ये चिमूटभर हळद घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि छान एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे. ही अंडी यामध्ये छान एकसारखी अशी फेटून घ्यायची आहेत. तर बघा, इकडे आपलं हे जे अंड्याचं बॅटर आहे ना, ते तयार झालेलं आहे. आता हे बॅटर आपण एका साईडला ठेवून देऊयात आणि इकडे पाहूया आपली कणिक आहे ती भिजली आहे का. तर बघा, एक 10 मिनिटांनंतर बघू शकता कणिक छान मऊसूत अशी भिजलेली आहे. यावरती थोडंसं कोरडं पीठ घालूया आणि 1-2 मिनिटाकरता ही कणिक छान एकसारखी अशी मळून घेऊया. बघू शकता छान मऊसूत अशी आपली कणिक भिजलेली आहे. आता लगेच आपण याचा उंडा बनवून घेऊया, म्हणजे गोळे बनवून घेऊयात. तर मी ना इथे मीडियम स्वरूपातच गोळा बनवून घेते. जास्त मोठा नाही किंवा जास्त छोटाही नाही, साधारणतः या आकाराचे. आणखीन एक उंडा बनवून घेऊया. कोरडं पीठ लावायचं आणि छान असा याचा उंडा बनवून घ्यायचा आहे. तर बघा, इकडे ना मी या साईजचे 2 उंडे बनवून घेतलेले आहेत. लगेच आता आपण याची चपाती लाटून घेऊया. तर बघा, उंडा कोरड्या पिठामध्ये बुडवून घेतला, याची छोटीशी चपाती लाटली. आता यावरती तेल लावून घेऊया आणि याची घडी करून घेऊया. जशी आपण नॉर्मल चपातीसाठी बनवतो ना, अगदी त्याच पद्धतीने लगेच सुक्या पिठामध्ये बुडवून याची चपाती लाटून घ्यायची आहे. तर बघा, छान कडेकडेने एकसारखी अशी आपण चपाती लाटून घेऊया. जास्त जाडसरही नाही किंवा जास्त पातळ नाही, जशी आपण रेग्युलर चपाती बनवतो अगदी त्याच प्रकारे मीडियम अशी आपण ही चपाती बनवून घेऊया. तर बघा, साधारणतः मीडियम आकाराची मी चपाती लाटून घेतलेली आहे, बघू शकता. तर मला माहिती आहे तुम्हाला उत्सुकता लागलीच असेल की आपण काय बनवतोय. लवकरच ते तुम्हाला समजेल. तर बघा, इकडे आपली चपाती जी आहे ती लाटून झालेली आहे. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहताय ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. त्यानंतर बघा, इकडे ना गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलेला आहे. पॅन गरम झाला की त्याला तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आणि लगेच लाटलेली चपाती यावरती टाकूया. आता बघा, आपल्याला गॅसची फ्लेम आहे ना अगदी मीडियम ठेवायची किंवा लो ठेवली तरी देखील चालेल. चपातीला बबल झाले की चपाती पलटवून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूने देखील चपाती आपल्याला भाजून घ्यायची आहे. लो फ्लेमवरती आपल्याला ही चपाती अगदी खरपूस अशी भाजून घ्यायची. तर आता आपण चपाती उलटवून घेऊया. तर बघा, खालच्या बाजूने चपाती छान भाजली गेलेली आहे. लगेच आपलं तयार झालेलं अंड्याचं जे बॅटर होतं ते त्यावरती टाकायचं आहे. बॅटर घातलं की हे बॅटर आपण सर्व चपातीवरती पसरवून घेऊया. तर चपाती बघा, मी पॅनच्या एका कडेला ठेवलेली आहे, कारण हे बॅटर टाकलं ना ते पॅनवरती पूर्ण पसरतं, त्यामुळे चपाती अशी पॅनला चिटकवून ठेवलेली आहे. यावरचं बॅटर संपूर्ण चपातीवरती आपण पसरवून घेऊया. तर पहा, इकडे मी संपूर्ण बॅटर आहे ते सर्व चपातीवरती पसरवून घेतलेले आहे आणि गॅसची फ्लेम मात्र मीडियमच ठेवलेली आहे. तर बघा, 1-2 मिनिटानंतर आपल्याला ही चपाती उलटवून घ्यायची आहे. अगोदर आता आपण याच्या कडा आहेत त्या अशा मोकळ्या करून घेऊया, कारण अंडं थोडं तरी या पॅनला असं चिटकलं जातं, त्यामुळे कडा मोकळ्या करायच्या. आणि आता आपण हे उलटवून घेऊया. तर बघा, चपाती खालच्या बाजूने छान खरपूस अशी भाजली गेलेली आहे. आता आपण या वरच्या बाजूला जरासं तेल लावून घेऊया. अंडी टाकलेली जी बाजू होती ती आपल्याला छान भाजून घ्यायची आहे. बघा, तर पहा, यावरची जी आपण अंडी टाकली होती ती छान अशी यावरती शिजली गेलेली आहेत.
दोन्ही बाजूने आपण मस्त खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया। तर मंडळी, आपण बनवला आहे अंड्याचा पराठा। याला तुम्ही अंडा ऑमलेट म्हणू शकता किंवा अंडा पराठा म्हणू शकता। आता याच पद्धतीने मी तुम्हाला आणखीन एक पराठा बनवून दाखवते। तर बघा, इकडे ना चपाती लाटून घेऊयात। तर तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजेच माझ्या येणाऱ्या नवनवीन भन्नाट युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील। तर बघा, इकडे ना आपण चपाती लाटून घेतली, ती पॅनवरती टाकूया। छान याला बुडबुडे आले की चपाती पलटवून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम आपल्याला अगदी लो टू मिडियमच ठेवायची आणि चपाती भाजून घ्यायची आहे। तर आता आपण बघा चपाती उलटवून घेऊया। या साईडने चपाती छान अशी भाजली गेली की यावरती अंड्याचं बॅटर टाकायचं आहे। बॅटर टाकून घेऊयात। तर पहा, यावरती मी बॅटर टाकलेलं आहे। लगेच हे बॅटर आपण संपूर्ण चपातीवरती पसरवून घेऊया। खूप छान लागतो हा अंडा पराठा। बऱ्याच वेळा लहान मुले कधी ना सारखे दिवसातून काही ना काही खायला मागत असतात, त्यावेळेस तुम्ही झटपट होणारा हा अंडा पराठा त्यांना नक्कीच बनवून द्या। बऱ्याच वेळा तुमच्याकडे सकाळची कणिक शिल्लक राहते, त्यावेळेस दुपारी किंवा इव्हिनिंगला स्नॅक म्हणून किंवा काहीतरी नाश्ता म्हणून, तर मग सकाळची उरलेली थोडीफार कणिक असेल तर त्यामध्ये तुम्ही संध्याकाळसाठी दुपारसाठी हा नाश्ता बनवून देऊ शकता। खूप झटपट होतो। बऱ्याच वेळा लहान मुले काही खातही नाहीत, तर अंडी खात असतील तर असा अंडा पराठा नक्की बनवून बघा। ह्या अंड्यासोबत ही संपूर्ण चपाती देखील ते नक्कीच संपवतील। आणि यामध्ये आपण हिरवी मिरची घातली आहे, त्यामुळे तुम्ही मिरची काढून देखील मुलांना खायला देऊ शकता। लाल तिखट खात असेल तर लाल तिखट वापरू शकता। तर हा पराठा बघा आपण दोन्ही बाजूने छान खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया। दोन्ही बाजूने आपण हा पराठा खरपूस असा भाजून घेतला तर इथे तयार आहे आपला अंडा पराठा किंवा अंडा ऑमलेट, काहीही याला म्हणू शकता। हा पराठा तुम्ही टोमॅटो केचपसोबत खाऊ शकता किंवा मग असाच याचा रोल बनवून देखील खाऊ शकता। खूप छान लागतो चवीला, एकदा नक्कीच बनवून बघा। बघू शकता आतमधून देखील दिसायला खूप छान दिसतंय, तसाच तो चवीला देखील खूप छान आहे। नक्की बनवून बघा। रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर जाता जाता आपल्या घरगुती भोजन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया अशाच पुढच्या छान एका नवीन भन्नाट युनिक रेसिपीमध्ये। तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं हेल्दी राहा। आपला व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहिला ते कमेंटमध्ये नक्की कळवा। चला तर मग, बाय बाय।